ज्ञानेश्वरी पठण अध्याय 18 ओव्या 331 ते 360 श्लोक 15 ते 15। ते पृथक्विद का करण कर्माचे इया कारण तिसरे गा जाण नृपनाथा आणि पूर्व पश्चिम वाहिनी निघालिया ओघांची या मिळणी होय नदी नद पाणी कशी जेवी तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अनपायनी ते पडले नाना स्थानी नाना होय दैवाचे करी येणे दैतेची होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय आगा चरणांच्या ठाई तरी गती तेची पाही अधोद्वारी दोही क्षरणे तेची छंदोनी हृदयवरी प्रणवाची कुसरी करिता तेची शरीरी प्राणु म्हणिजे मग ऊर्ध्वीची रिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानु आयसी या लिंगा पात्र दाहली अधोधचेनी वाहे अपानु हे नाम लाहे व्यापकपणे होय व्यानुते आरोगिले निरसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी आयसिया या राहटी मग तेची क्रिया पाठी समान आयसी किरीटी बोली जेगा आणि जांभळी शिंक ढेकर ऐसा ऐसा होत असे व्यापार नाग कुर्म कुरकरईत त्यादी होय एव वायूची हे चेष्टा एकीचे परी सुबटा वर्तनास्तव पालट येतसे जे ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्म कारण चौथे आयसे जाण आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा का वसंती बरवा आरामू आरामी प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा विकासी ही यावा परागांचा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा तैसी सर्ववृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकुची निर्मळा जै अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रियांपाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद ते देववृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथ जाणवे देववो म्हणे एव माने तुझे आयणी तैसी कर्मजातांची ही खाणी पंचविध आकारणी निरूपिली आता हीची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जी ही ते हे जेवी ती हेतु ही घडे
द्युम 505 शरीर वाव मनो धीर्यत अकर्म प्रावते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः तरी अवसात आदि माधवी ते हेतु होयत नवपालवी नवपल्लवी पल्लव पुष्प पुंजदावी पुष्प फळाके का वार्षिये आणि जे मेघे वृष्टी प्रसंगो वृष्टीस्तव भोग सस्य सुखाचा ना तरी प्राची अरुणाते विये अरुणे सूर्य उदयो होये सूर्य सगळा पाहे देव जैसा तैसे मन हेतु पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावे दिवा वाचेचा गा मग वाचेचा तो दिवटा दावे कृत्य जातांची या वाटा तेव्हा करता रेगे कामठा कर्तृत्वाचा तेथ शरीराधिक दळवाडे शरीराधिका हेतुची घडे लोह काम लोखंडे निर्वाळे जे जैसे का ताथू आचा ताणा ताथू घालिता वैराणा तो तंतुची विचक्षणा होय पटू रामकृष्ण हरी।